बबिता, बबिता. काय म्हणता आई? कुठं आहे म्हटलं तू? काय करून राहिली? आई इकडे आहे म्हटलं, मी मंदिराजवळ. काय पूजा करून राहिली काय? हो आई, आंघोळ वांघोळ झाली तर म्हटलं आता पहिले पूजाच करून घेतो आणि मग बाकीचे कामं करतो. बरं, एक काम कर, पूजा उजा करून घे आणि त्याच्या बाद कने नाश्ता बनवजो. मी प्रीतीच्या पाहुणेले बोलावून आणतो म्हटलं. प्रीतीचे सासू सासरे आणि काल संध्याकाळी मेघानं सूरज दोघे जण आले तर त्याला आणतो म्हटलं बोलावून. तर बनवजो मग. आपल्यासाठी नाश्ता बनव आणि त्याच्यासाठी बनव. हो आई, बनवतो ना. आणि तुम्ही पूजा नाही करत काय? करन ना, मी थोड्या वेळानं करणंच आहे. कराच असेल तर करून घ्या. तशी आजची श्री रामनवमी आहे, त्याच्यानं म्हटलं लवकर पूजा उजा करून घ्या बा. माय हो गड्या, माय बी लक्षात नाही आहे हो आज श्री रामनवमी आहे म्हणून. चला मग मित्रांनो, तुम्हाला पण आमच्या मराठी कॉमेडीच्या सहपरिवाराकडून श्री रामनवमी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रीराम आपल्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आणि स्थिरता आणो ही प्रार्थना. अयोध्यापती श्री रामनवमी निमित्त सर्व राम भक्तांना मंगलमय शुभेच्छा. आई करून घेता काय मग आताच पूजा, का थोड्या वेळानं करा? करतो ना मी थोड्या वेळानं. आता फुलं उलं आणून ठेवले त्या, तर आरतीचं ताडगी बनव आणि मग पूजा करू शांततेनं. आता घाई गडबडीत नाही करत मी. पूजा करायला म्हटलं मले लय टाईम लागन. पूजा करायला बसली तर अर्धा एक घंटा इथंच जाईन. त्याच्यानं म्हटलं पहिले पाहुणेचं पाहून घेऊ. काय नाश्ता पाणी हे आहे तर त्याची व्यवस्था करून देऊ. तर त्याच्यानं म्हटलं मी पटकन चालली जातो आणि बोलावून घेऊन येतो त्याइले. नाही तर मग प्रीती चाय नाश्ता बनवून घेईन. मग तिथेही चाय नाश्ता, आपल्या घरी चाय नाश्ता. मग म्हणते राहू द्या, नाश्ता नका बनवू, नाश्ता करून आलो, फक्त चहाच बनवा. म्हणून म्हटलं मी पटकन चालली जातो आणि सांगून देतो का नाश्ता काही बनवू नको बा, आमच्या घरी नाश्ता बनवतो आम्ही. हो आई, तसं करा मग. एक काम करतो ना आई, आता म्हटलं फुलं उलं आणून ठेवले, आरतीचं ताटही बनवून ठेवतो मी. तर पाहुणेचं करून घेऊ पहिले आणि मग शांततेनं दोघी जणी मस्त आरामात पूजा करू. आता मी बी पूजा करून तर घाई गडबडीनंच केल्यासारखं होईन ते. नाही तर काय मग, आज मस्त श्रीरामनवमीचा दिवस आहे तर चांगल्यानं पूजा करू शांततेनं. बाकी दिवस तर आहे मग घाई गडबडीनं पूजा केल्याने. ठीक आहे ना, तर शांततेनंच करू. तर मी मग पहिले नाश्ता बनवून घेतो. हो बनव मग. तर येतो मग मी प्रीतीच्या घरून. काय बनवतो, पोहा? हो, पोहाच बनवतो ना, दुसरं काय बनवून. बरं बनव मग. कुठं गेले होते हो गण्याचे बाबा? कुठं घुमून राहिले म्हटलं लक्ष्मीले? कुठं नाही, सुनील भाऊच्या घरीच बसलो होतो आम्ही. खेळली नाही हे स्वरूप संग, मस्त खेळून राहिली होती. हाव काय? आंघोळ वांघोळ नाही करा लागत का तुम्हाला? पाणी तपलं ना, करून घ्या ना आंघोळ. करन ना थोड्या वेळानं, आताच नाही करत. पाणी तपलाय तर करून घ्या तुम्ही आंघोळ. मग करन. काळ्या किती लागून राहिले पाणी तपवाले. करून घ्या आंघोळ. आत्ताच आलो घरात, जमतेम पाय ठेवला नाही ठेवला तर आंघोळ करून घे. करतो ना, करन मी, पण थांबून जाईन ना थोडा वेळ. बाबा गिबा जात असन, आई गी जात असन तर त्याला पाठवून दे आंघोळीले, पाणी तपलाय तर. नाही तर मग गण्याले पाठव. आज म्हटलं गण्याची शाळा आहे का सुट्टी आहे शाळेले? अहो आज शाळा आहे काय? आज सुट्टी आहे ना, श्रीरामनवमी नाही आहे काय? आजची सुट्टी आहे ना. अरे हो, आज लाल तारीख, सुट्टी आहे. तर कुठं गेला मग तो? घरी नाही आहे तर बाहेर गेला असन लेकराय बरोबर खेळाले. घरी आहेच तर नाही तो. मला वाटलं का तुमच्या बरोबरच आहे बा तो. दोघाली घेऊन गेले असं वाटलं मला. नाही, मी फक्त लक्ष्मीला घेऊन गेलो होतो. गण्याचं काही माहित नाही कुठं येत होतं. असं तिकडे चंदूच्या घरा इकडे गे. बरं जाऊ दे, खेळू दे त्याले थोडा वेळ आणि मग आनंद त्याले बोलावून, नाही तर आईले पाठवून दे जो बोलावाले. आई घरी नाही आहे ना. आई तर प्रीतीताईच्या घरी गेली, आत्ताच गेली. पाहुणे आहे प्रीतीताईच्या घरी, ताणतो म्हणे मी पाहुणेले बोलावून. अच्छा, कोणते पाहुणे आले आता? काल सूरज आणि मेघा आली ना. हाव काय? तर बनव मग आता चाय नाश्ता. मी चाय नाश्ता करतो. असं आहे मग तुमचं काम. तुम्हाला म्हणून राहिली आंघोळ करून घ्या, आंघोळ नाही करून राहिले. मग काय म्हणान तुम्ही चहा नाश्ता केल्यावर? काताच नाही जात मी, जमतेम नाश्ता केला. करन ना यार बबिता, करन ना थोड्या वेळानं. जाय बरं, नाश्ता बनव, नाही तर येऊन जाईन पाहुणे. हो बनवतो. आणि लक्ष्मी तूही आंघोळ नको करू. ते बाबाही नाही करत, तूही नको करू. राहा तुम्ही भुताळे. भुताळे नाही राहत आम्ही. करन आंघोळ, पण आताच नाही करत, थोड्या वेळानं करन आम्ही. टाईम आहे आम्हाला, नाही काय लक्ष्मी? आई ऐकतच नाही, जबरदस्तीच करते. करा म्हणजे करा, करा म्हणजे करा. जबरदस्ती नाही आहे, पण आता पाणी तपलं तर करून घ्या म्हणत होती मी. तुमची इच्छा.
बस मग बाई लक्ष्मी बाबाजवळ, मी पोहा बनवतो. होय काकू, कुठं निघाल्या इकडे? कुठं नाही हो, येतो म्हटलं प्रीतीच्या घरून. आज सकाळीच आठवण आली प्रीतीताईची. प्रीतीताईची आठवण नाही आली, पाहुणे आले प्रीतीताईच्या घरी, तर पाहुणेले नेतो म्हटलं घरी चहा नाश्त्याले, तर चालले जातो म्हटलं पटकन. असं असं जा ना मग. हो, सासू सासरे आले आहे ना, आता झाले ना 8 दिवस झाले आले. तर मी बोलावलं होतं ना प्रीतीताईच्या सासू सासऱ्याले, झाले 2 दिवस माझ्या घरी आले होते. तर हा काय चांगलं आहे ना, बोलावलं होतं तर. काल हे आले ना सूरज आणि मेघा, तर त्यालाच बोलावले चालले मी. अच्छा, काल आले काय? मला माहित नाही बा तेवढं, आणि मी गेली नाही ना तिकडे, आणि कोणी सांगितलंही नाही का पाहुणे आले बा म्हणून. काल दिसले मले संध्याकाळी, गण्याले बोलावले गेल तिथं, तर बोलला सूरज, तर म्हटलं ये जो बा उद्या चहा नाश्त्याले. तर मी म्हटलं येते का नाही येत, आता पोरं बारा ऐकत नाही, शरमी लागते आता पोरा बारायले. त्याच्यानं म्हटलं चाल गळ्या, मीच चालली जातो, प्रीतीच्या सासू सासऱ्याला बोलावतो आणि मेघा सूरजला बोलावतो म्हटलं. असं असं मला माहित नाही, नाही तर मी गेली असती त्याला बोलावले. पहा लागन, राहीन 2-4 दिवस, तर उद्या गिद्या बोलावून मी. हो बोलावून घे जो. कर मग काम, काय करून राहिली तर? काही नाही काकू, चिप्स बनवतो म्हटलं. टोपली नाही होती माझ्या घरी, तर टोपली आणली मग मंदाताईच्या घरून. मला म्हटलं द्या बा टोपली पाहिजे. प्लास्टिकच्या टोपलीत जमत नाही ना काकू चिप्स बनवणं, म्हणून म्हटलं बाशाची टोपली घेऊन येतो मंदाताईच्या घरून, पाणी वाणी झळाले पाहिजे. घेऊन घे जो, पाहिजेच टोपल्यात आपल्या घरी. बाजारात तर जातं 50-60 रुपयाची टोपली, काय महाग आहे काय? हो, घेऊनच घ्या लागन ना. याच्या त्याच्या घरी मागणं मला नाही आवडत, पण आता काय करतं, नसल्यावर मागाच लागते. हो ते तर आहे म्हणा, नसल्यावर मागा लागते, पण कसं आपण आणतो पण देणारे देऊन देते, मागं बोलते, त्याच्यापेक्षा घरची वस्तू घरची होते. हो, घेऊनच घ्या लागन ना. कामी पडतेच ना, कांदे वांदे ठेवाले, आलू ठेवाले. वाया तर जातच नाही. नाही तर काय, मग घेऊन घे जो. चल मग येतो. हो या मग काका. काय चालू आहे गंगूबाई? काही नाही शांताबाई, आराम चालू आहे बा. कुठं गेली म्हटलं प्रीती? आहे ना, घरातच आहे. अन बाकीचे पाहुणे, भावना, सूरज? आहे ना, घरातच आहे. भावना इथं घरातच आहे. काय करून राहिल्या तर घरात? काम गी मग करत असन. हो, कामच करून राहिले ना, दोघे जणी कामच करून राहिले. बस ना शांताबाई, आलीत ना, बस म्हटलं चहा नाश्ता करजो. नाही नाही गंगूबाई, चाय नाश्ता करायला नाही आली म्हटलं, मी तुम्हालाच बोलावाली आली घरी. म्हटलं मैसून चाय नाश्ता बनवून राहिली तुमच्यासाठी, तर घरी चाला लागते. मी इथं आली होती हो शांताबाई, आम्ही दोघे जण आलो होतो चाय नाश्त्याले. काय होते मग, आले होते तर डबल चला म्हटलं. आता भावना आणि सूरज संग डबल चला. राहू दे ना शांताबाई, घेऊन जा ना, त्यालाच घेऊन जा दोघा जणाले. नाही नाही, इथं चहा नाश्ता नाही आहे म्हटलं, माझ्या घरी कर जा तुम्ही चहा नाश्ता. प्रीतीला सांगतो मी, बनवू नाही देत तिले. प्रीती, प्रीती, काय करून राहिल्या हो दोघी जणी? प्रीती, काय चालू आहे? काही नाही काकू, काम चालू आहे बा. हा काय झाला चहा नाश्ता? नाही, नाश्ता व्हायचाच आहे काकू. रात्री लेट झोपलो आम्ही. काल गोष्टीत चालले आमचा सूरज, भावना, मी. तर 12-1 वाजेपर्यंत गोष्टीच करत बसलो, आणि मग 1:30 वाजता झोपलो असून आम्ही. तर सकाळी 8-8:30 वाजता उठलो आम्ही. हाव काय, बरं झालं लेट उठल्या तुम्ही, तर चांगलं काम केलं. काऊन काकू लेट उठलो तर चांगलं काम झालं म्हणता? काऊन बा? चांगलं झालं म्हटलं, लेट उठल्या तुम्ही, तर लवकर जर उठल्या असत्या तर सकाळी सकाळी तुमचा चहा नाश्ता झाला असता. मग माझ्या घरी चहा नाश्ता केला नसता ना यायनं, भावना, सूरज, तुझ्या सासू सासऱ्यानं, म्हणून राहिले. अच्छा, तर चहा नाश्त्याला बोलावाले आले काय तुम्ही? हो ना, निवड आहे काय आता, पाहुणे आले तर. बाई मेघा, चाल म्हटलं घरी नाश्त्याले. आणि सूरज कुठं गेला? हाय ना, आराम करून राहिला तो. मेघा झोपू नाही देत म्हटलं, हे पाहुणे येते तर गोष्टीच करते म्हटलं, लय गोष्टी येते तिले इकडच्या तिकडच्या. नाही काकू, झोपू देते ना. हो ना, काय आता एवढ्या दिवसाबाद भाऊ आला तर गोष्टी नाही करू काय त्याच्या संग? तुम्ही आता तुमची बहीण जवळ आहे तर तुम्ही गोष्टी करून घेता एकामेकीच्या घरी जाऊन. अरे एवढ्या दिवसाबाद माझा भाऊ आला म्हटलं, माझा भाऊ माझी वहिनी, तर गोष्टी नाही करू काय बा? गोष्टी तर येतेच मग पाहुणे आले म्हणजे. हो, तर म्हटलं चाय नाश्ता काही बनवू नको आता यायच्यासाठी. घरी घेऊन जातो यायले मी, बबिता नाश्ता बनवून राहिली, तर तू फक्त तुमचा पुरता बनवून घे. हा काय, मला नाही बोलावत काय काकू नाश्त्याले? पाहुणे आले तर पाहुणेले बोलावाले येतात, आणि मी गावातल्या गावात राहतो तर मला नाही बोलावत काय तुम्ही? मला बोलावत जा. तू काय पाहुणी नव्हे काय, तू आता गावातलीच होय. ज्या म्हणशील तेव्हा तुझे मन होते, येतं जातं. काही लागलं तर मागतं, आणि तुला कायले न्याय लागते मग? चालू प्रीती.
हा तुले नाही बोलावलं तरी येतो ना तू घरी. पाहुणे आले तर पाहुणेले नेतो म्हटलं मग मी. बरं घेऊन जा ना, घेऊन जा. मेघा चाल ना मग. हा चाल म्हटलं घरी. हो काकू येतो ना. हो चाल चाल. प्रीतीच्या सासूले पकड आणि सूरजले आवाज दे. पाठवतो ना मी सूरजले, घर तर पाहिलंच आहे त्यानं. नाही नाही पाठवतो नाही, मग तो येते नाही येत. आता मी आली तर माझ्या संग मगच घेऊन जातो ना त्याले सगळेले. हा घेऊन जातो म्हटलं चौघाले. आणि तू लेकरं असन तर लेकराले पाठवून दे. हा पाठवून दे. लेकरायचं काय माहित काकू घरी आहे का नाही आहे तर. लेकरं काही एका जागेवर राहत नाही, गेले असन बाहेर. बरं ठीक आहे, जर आले गेले घरी तर पाठवून द्यायचं मग. हा ठीक आहे ना, पाठवून दे. जा मग वहिनी, जा म्हटलं. हो प्रीतीताई. सूरज बोला ना काकू. काय बा म्हटलं, हा एवढा मोठा माणूस आहे तू, भेटाले नाही येत. हा आता भुलला बा, लग्न झालं तू येतं ना. काकूची आठवण नाही येत. कालो तर काकूच्या घरी गेलं पाहिजे का काही म्हणून. हा मलेच या लागते बोलावाले. चाल रे सूरज, चालो मेघा. हा तुम्ही लहान आहे तर लहान आलं पाहिजे का मोठे सीन तुमच्याजवळ. नाही नाही काकू, तसं गिसं नाही आहे. येणारच होतो म्हटलं. मेघाले म्हटलं चाय नाश्ता करून घेऊ आणि मग जाऊ म्हटलं काकूच्या घरी भेट द्याले दुपारी मस्त जेवण खावण करून अंग पाय धुवून. दुपारी म्हणतं, दुपारी राहतो नाही राहत. हा सकाळी येऊन झाले पाहिजे. तर चला म्हटलं आता घरी. भाऊ तुम्ही चाला म्हटलं नाश्त्याले. राहू द्या ना शांताबाई, यायला घेऊन जा म्हटलं दोघा जणाले. आम्ही तर आलो होतो. हा यायलेच घेऊन जा. आले होते तर काय झालं मग, डबल नाही चालता येत काय. हा डबल नाही येता येत काय म्हटलं. चला चला काही नाही होत. चला बरं चला. गंगूबाईले म्हटलं तुम्ही चला तर तेही नाटकं करून राहिले आणि तुम्ही नाही नाही म्हणून राहिले. चला ना आता, चला तर काही बिघडन काय. चला बरं चला. चाल मग सूरज. हो काकू येतो येतो. मेघा चाल बाई, चाल मग पटकन. आई मेघाले खालीच बसवलं. खुर्ची तर आहे इथं, 2-2 खुर्च्या आहे. बस म्हटलं तिले वर बसतं नाही. काकू म्हणते राहू द्या म्हणते, खालीच बसतो. तर खालीच बसली ते चटईवर. तिली तर चटई दिसली तर. चटई मी पाहुण्यासाठी नाही, हे खेळत होती लक्ष्मी. तर खेळ म्हटलं चटईवर, तर तिच्यासाठी टाकून ठेवली होती. तर तुम्हीच खाली बसले. बसा ना वर. मेघा वर बस म्हटलं. बसतो ना ताई, खालीच बसतो म्हटलं. काही नाही होत, चालते. बाबा तुमच्या मतानं, नाही तर मग म्हणान का खालीच बसवलं. नाही नाही ताई, तशी कशी नाही म्हणत मी. बसतो ना खाली, बसायला काय हरकत आहे. हा चालते म्हटलं मला कुठेही. मी म्हटलं काही श्रीमंताची पोरगी नाही होय, गरीबाचीच पोरगी होय. चालते चालते. बरं बसा मग. येऊ काय ताई, बनवू लागतं म्हटलं चहा नाश्ता. नाही नाही बस ना मेघा बस. चाय नाश्ता बनवून ठेवलाय म्हटलं मी पहिलेच. आई आली होती तेव्हाच पोहा बनवून ठेवला मी. आता फक्त गरम करतो ना आणून देतो. बस ना आता, पाहुणीन बाई आहे ना तू. कामं कायले करतं, पाहून पण आली तर. हा मस्त पाहून पण कर. आता तू या घरी तर कामं करतच असन तू. हा सगळे कामं आता पाहून पण आली तर आराम करून घे. हो बबिता घेऊन ये मग. आण म्हटलं पोहा घेऊन ये सगळेसाठी. हो आई. लक्ष्मी बस ना आजीजवळ. हा जाय आजीजवळ बस, मांग मांग नको घुमू. बस ना बाई, ये ना बस ना. हा ये, आईले कामं करू दे, मांग मांग नको घुमू. काकू काकाजी अन प्रकाश भाऊ दिसून नाही राहिले म्हटलं. घरी नाही आहे काय. प्रकाश घरीच होता, काय माहित कुठं गेला तर. बबिता प्रकाश कुठं गेला. आई आंघोळीले गेले ते, आंघोळीले पाठवलं ते. मी म्हटलं आंघोळ करून घ्या मग नाश्ता वाश्ता कर जा. नाही तर मग नाश्ता केल्यावर म्हटलं असतं का आता आंघोळ नाही करत मी. मग करन चालू राहते त्याचं. त्याच्यानं म्हटलं पाणी टाकून देतो, करून घ्या. आता हाय ते आंघोळ करून राहिले. हा काय. अन प्रकाशचे बाबा तर वावरात गेले. हो वावरात गेले ना, अजून येवायचेच आहे. जाय मग नाश्ता घेऊन ये. हो आई. बबिता बबिता काय म्हणते प्रकाश, पाय बरं. बबिता. पाय म्हटलं काय म्हणते प्रकाश तर. हो आली. अमाय बाई लक्ष्मी, काऊन म्हटलं. हा इथून उठून प्रकाश जवळ गेली ते. हा काटे रुतत होते का इथं मायाजवळ. हो बापाजवळ बसायचं आहे. नाही राहत तेव्हा मग आजी. हा मग आजी दिसते. बापाच्या लाडाची असन ना, म्हणूनच बरोबर जाऊन बसली ते. हो लाडाची नाही तर काय, लाडाचीच आहे ना. नातू नाही दिसून राहिला शांताबाई, घरी नाही वाटते नातू. नातू एका जागेवर नाही राहत ना, गावात असन तो लेकरा बरोबर खेळत. जेव्हा त्याला भूक लागन तहान लागन तेव्हा येईन तो. आमची तरी तसंच आहे म्हटलं. किशोरचे दोन्ही लेकरं ना घरी नाही राहत. खेळणं खेळतच राहते. हो खेळणं नाही तर काय, आता त्याचे खेळाचे दिवस आहे तर खेळतच राहते. बबिता ताई तुम्ही नाही नाश्ता करत काय, करून घ्या ना. करा ना करा, तुम्ही करून घ्या म्हटलं. मी आरामात करन. चहा ठेवलाय, चहा पाहतो ना मी. करून घे ना बबिता, सगळे करून राहिले तर तूही घेऊन ये आणि तूही नाश्ता करून घे. करा म्हटलं. मी करन आरामात. करा. सूरज कसे चालू आहे कामधंदे की चालू आहे ना व्यवस्थित.
आता असं मग 8-10 दिवस गावात. 8-10 दिवस नाही, 2-4 दिवस आहे प्रकाश भाऊ, 2-4 दिवस. अच्छा अच्छा. तुमचे कामं? माझे कामं व्यवस्थित चालू आहे. आज सुट्टी घेतली रामनवमीच्यानं. अच्छा अच्छा. सकाळून जात असा एक पारगी? हो, आता सकाळूनच चाललो ना मी. 6 वाजता निघून जातो घरून आणि मग 1 वाजेपर्यंत घरी वापस. हो, आता ऊनही लई तपते ना, उन्हात काम करायची इच्छा नाही होत. मेघा आली नाही तुमच्या भेटीले गंगूबाई? मेघा कायले येते, मीच बोलावलं प्रीतीले. म्हटलं प्रीती, मी म्हटलं सूरजच्या लग्नात आली नाही तर सूरजच्या घरवालीले काही पाहिलं नाही बा, कशी आहे काय आहे, आता गेलीच नाही लग्नात. तर मी म्हटलं बोलावून घे बा, इथं आली मी तर आता आहे महिनाभर. तर काहून महिनाभर राहा ना आता? हा, राहा म्हटलं 2-3 महिने. आता तिथं कोणते काम आहे? काम नाही पण राहा लागते. आता जिथं राहून राहतो तिथंच गमते. आता इथं राहून नाही आहे, तिथं गमत नाही. राहून जाऊन तिकडचीच आठवण येते ना. हो, ते तर आहे म्हणा, जिथं राहतो तिथंच गमते. नाही तर काय मग. होय म्हणा पोराचंच घर, काही परखा नाही आहे तो माझ्यासाठी. माय पोरगच होय किशोर बी. पण ते कसं आहे, मी त्याच्याजवळ राहतो ना मोठ्याजवळ, तर मला तिथंच गमते. त्याच्याच घरी गमते आणि त्याच्याच जवळ गमते. इथं नाही गमत, या दोघाजवळ नाही गमत मला. त्याच्यानं असं वाटते कधी जातो मी, कधी जातो मी, असं वाटून राहिलं. पण आता एकदम जिद करून राहिला, जाऊ नको आई, जाऊ नको जाऊ नका बाबा, इथंच थांबा, राहा आता 2-3 महिने, असा म्हणून राहिला. ह्या म्हणते उन्हाळ्यावर आता काही जाऊ नका म्हणते, माझ्याच घरी राहा. तर राहा ना मग, मस्त आहे तर खावाले भेटते, हा राहाले भेटते, तर राहा 2-3 महिने. जा मग मिरूग लागल्यावर. पाहतो ना आता 1 महिना, मग विचार करतो. काही विचार नाही करायला लागत. आता मस्त घुमा फिराचे दिवस आहे तर घुमत जा. 2-4 महिने ह्या पोराच्या घरी, 2-4 महिने त्या पोराच्या घरी, असे काढत जा दिवस. हो, तसं नाही तर काय मग. आता राहतो 2-4 दिवस आणि मग जातो म्हटलं मेघा संग, मेघाच्या घरी. अच्छा अच्छा. अच्छा अच्छा, जा ना उषाबाईले भेटून या मस्त. हो, तो सूरज घेवालेच आला ना, आम्हाला म्हणते चाला म्हणते, दोघालाही नेतो म्हणते. लय दिवस झाले तुम्ही आले नाही आणि लग्नातही नाही आले म्हणते, तर तुम्ही चाला म्हणते. तर राहील म्हटलं मग 8-10 दिवस तिथंही. हो हो, जाऊन या मस्त, राहून या म्हटलं. आता घुमा फिराचे दिवस आहे, घुमून फिरून येऊन जा. आता बोलावलं तर जा तर लागतेच मग. हो काकू, घेवायला आलो ना मी. हो ना, घेवायला आला घरापर्यंत तर चालले जा. हो, आता सूरज कालपासून लागला, गावाले चाल जा, गावाले चाल जा, तर जा लागन, त्याच्या घरी जा लागन, राहा लागन. हा, मेघाच्या हातचं जेवण नाही करणार काय मी? आता मेघा आली तर आराम करून घेईन म्हटलं मी. हाव हाव, काहून नाही. करा ना गंगूबाई, नाश्ता करा म्हटलं, नाही तर पोहा थंड होऊन जाईल. हो करतो ना, करतो, तुम्ही करा. बबिता, जाय म्हटलं मग चाय गी गरम करजो. हो आई, करतो ना. पहिले नाश्ता करून घ्या, मग अजून डबल करा लागन नाही तर. तुले तर म्हणून राहिलो आम्ही, तूही घेऊन ये आणि कर बा आमच्या बरोबर नाश्ता, तर तूही ऐकून नाही राहिली. करा ना, करा, तुम्ही करा आणि तुम्ही चाय गरम करून. बरं. प्रीती, घरी कोणीच नाही दिसत म्हटलं. आई बाबाही नाही आहे, सूरज नाही आहे, मेघाही नाही आहे. कुठं गेले म्हटलं? कुठं नाही, शांता काकूच्याच घरी गेले. शांता काकू आली होती बोलावले, चाय नाश्ताले नेलं सगळेले. हाव काय, म्हणूनच दिसून नाही राहिले. अन म्हटलं आज काय बनवून राहिली स्वयंपाकात? काय बनवू? वरण भात बनवतो म्हटलं, भेंड्याची भाजी आणि पोळ्या. काहीतरी चांगलं बनव ना, मस्त टेस्टी. हा, काय वरण भात, भाजी आणि पोळ्या चांगलं बनव. आज मस्त रामनवमीचा दिवस आहे, तर काहीतरी खीर, पुऱ्या, हा पापड, हा असा चांगला स्वयंपाक बनव मस्त. आता आई बाबा आहे, मेघा आहे, सूरज आहे, हा तर चांगला पाहुणचार कर. आजच बनवून घेऊ काय तर पुऱ्या गिऱ्या? आज बनवून घेऊ काय म्हणजे, आज एवढा चांगला दिवस आहे ना, आज नाही बनवत काय तो? हा, बनव ना मस्त खीर पुऱ्या बनव आणि काही चांगली टेस्टी भाजी बनव कायची. ठीक आहे ना, बनवतो मग मी खीर, पुऱ्या, कढी, भाजी बनवतो. मग मी सगळंच बनवतो थोडं थोडं. हो हो, बनव मग. कुठे गेले होते तुम्ही लय वेळचे? कुठं नाही, बसलो होतो चौकात मित्राबरोबर. आज सुट्टी आहे तर जाऊही नाही काय बसाले. जा ना बापा, आता तुमच्या सुट्या चालू आहे, आता काय बोला. काय म्हणून राहिली, जोरात बोलणं. काही नाही, बनवतो म्हटलं स्वयंपाक. विचार करून राहिली काय काय बनवू म्हणून. तुम्हाला काही नाही म्हटलं बा. पाणी गिनी पेता काय, कशा आगी बनवू तुमच्यासाठी? चाय राहू दे, पाणी पाजून दे मग. हा, थंड थंड मस्त. हो, पाचतो ना. फ्रीज मधलं देऊ ना? हो, फ्रीज मधलंच ते. चला ना तर मग तिकडे किचन मध्ये. बरं चाल. अन म्हटलं पूजा करायला फुलं गिलं तोडून ठेवजो, मग वेळेवर फुलं नाही आहे ना हे नाही आहे. हा, आणले फुलं तोडून? माय हो, फुलं राहिले आणायचे. लेकरही नाही दिसून राहिले. लेकराले पाठवलं असतं तर. दोघांचे दोघे घरी नाही आहे. बरं जाणे तर मग घेऊन ये फुलं तोडून, मग राहत नाही. हो आणतो. पहिले पाणी तर देऊ द्या, मग अजून म्हणान का पाणी नाही दिलं मलेन चालली गेली. मलेच बोलान तुम्ही. चला पहिले तुम्हाला पाणी देतो, मग फुलं तोडून आणतो आणि मग स्वयंपाकाला लागतो मी. हो चाल.
चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग, धन्यवाद.